श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 15 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे बदल घडणार आहेत? अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली चिंता आणि अस्थिरता आता कमी होणार का? करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल का? व्यवसायातील अडथळे दूर होऊन नवीन संधी मिळतील का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल की काही नवीन आव्हाने समोर येतील? कौटुंबिक वातावरण आनंदी राहील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पंधरवडा तुमच्या जीवनाला कोणती नवी दिशा देणार आहे? चला तर पाहूया कर्क राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ भावनिक स्थैर्य, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टींबाबत तुम्ही चिंतेत होता त्या हळूहळू मार्गी लागण्यास सुरुवात होईल. मनातील संभ्रम कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. या काळात नशीब आणि मेहनत यांची चांगली सांगड घातल्यास अनेक क्षेत्रांत यश मिळू शकते. काही नवीन व्यक्तींची ओळख होईल ज्यांचा भविष्यात फायदा होऊ शकतो. कुटुंब, करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. मात्र भावनांच्या भरात निर्णय घेण्याऐवजी वास्तववादी दृष्टिकोन ठेवणे गरजेचे राहील. संयम आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा तुलनेने चांगला असला तरी काही बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. मानसिक ताण आणि भावनिक चढउतारांचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सतत चिंता करणे किंवा नकारात्मक विचारांमध्ये अडकणे टाळावे. काही व्यक्तींना पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास, ॲसिडिटी किंवा भूक न लागण्याचा अनुभव येऊ शकतो. वेळेवर जेवण करणे आणि घरगुती पौष्टिक आहार घेणे फायदेशीर ठरेल. पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक राहील. जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नियमित चालणे, योग आणि ध्यान यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य सुधारेल. या काळात भावनिक आरोग्याची काळजी घेणे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीवर समाधानी राहतील. काहींना नवीन जबाबदाऱ्या किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. कामातील सातत्य आणि शिस्त यामुळे चांगले परिणाम दिसून येतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मुलाखती आणि चर्चांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन करार आणि आर्थिक व्यवहारांसाठी अनुकूल राहू शकतो. नवीन ग्राहक मिळू शकतात आणि जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. मात्र कोणत्याही भागीदारीत स्पष्टता आणि विश्वास राखणे अत्यंत आवश्यक राहील. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा स्थिरता आणि सुधारणा घेऊन येऊ शकतो. उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. मात्र भावनिक कारणांमुळे किंवा कुटुंबासाठी खर्च वाढू शकतो. घरातील गरजा, सजावट किंवा एखाद्या शुभ कार्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो. मालमत्ता, जमीन किंवा बचत योजनांबाबत चांगले निर्णय घेता येतील. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे व्यवस्थित तपासावीत. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होईल आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. विशेषतः कला, साहित्य, मानसशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगली प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियमित सराव सुरू ठेवावा. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची मेहनत यामुळे यश मिळण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम किंवा विशेष प्रशिक्षणाची संधी मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या बातम्या मिळू शकतात. अभ्यासातील सातत्य आणि आत्मविश्वास यामुळे अपेक्षित निकाल मिळवणे शक्य होईल. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक क्षेत्रात हा काळ विशेष अनुकूल राहू शकतो. मन आध्यात्मिक गोष्टीकडे अधिक आकर्षित होईल. प्रार्थना, नामस्मरण, ध्यानधारणा किंवा धार्मिक ग्रंथांचे वाचन यामध्ये रस वाढेल. काही व्यक्तींना धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. एखाद्या संतपुरुषांचे किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभू शकते. त्यामुळे मनातील संभ्रम आणि चिंता कमी होईल. या काळात अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या अनुभवांमधून आणि आध्यात्मिक चिंतनातून मिळू शकतात. मानसिक शांती आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि एकोप्याचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. घरातील एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल.
भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. काही जुने मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहण्याची चिन्हे आहेत. कुटुंबाच्या गरजांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते, पण त्या यशस्वीपणे पार पाडण्यात तुम्ही सक्षम राहाल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबतचा संवाद अधिक खुला आणि प्रामाणिक राहील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा चांगला काळ आहे. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते, मात्र भावनांच्या भरात घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. घरगुती जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्यामुळे नात्यातील विश्वास वाढेल. प्रवास. या पंधरवड्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. कौटुंबिक, धार्मिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात आणि त्यातून फायदेशीर अनुभव मिळू शकतात. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात लाभ मिळू शकतो. प्रवासामुळे मानसिक ताजेपणा आणि नवीन ऊर्जा मिळेल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवासाचे नियोजन आधीच केल्यास अनावश्यक अडचणी टाळता येतील. उपाय. दर सोमवारी भगवान शंकराची पूजा करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप नियमित करा. शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. आई-वडिलांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. दररोज काही वेळ ध्यानधारणेसाठी राखून ठेवा. एकूण कर्क राशीसाठी हा पंधरवडा भावनिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि व्यावसायिक प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील. आध्यात्मिक क्षेत्रात मनाला शांती आणि समाधान मिळेल. आरोग्याची काळजी घेतल्यास मोठ्या अडचणींपासून दूर राहता येईल. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा संपूर्ण पंधरवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि प्रगतीचा ठरू शकतो. धन्यवाद.